रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। कर्जत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। कर्जत शहरातील दहिवली येथील HP पेट्रोल पंपावर 5 मार्च रोजी ही घटना घडली। छोटे बेंडगाव येथील रहिवासी नितेश गजानन सोनावळे हे शिवजयंती निमित्त बॅनर घेण्यासाठी कर्जतमध्ये आले होते। त्यांच्या दुचाकीत पेट्रोल कमी असल्याने ते दहिवली येथील HP पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते। त्यावेळी ते पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे होते, मात्र मागे असलेला सिद्धांत राहुल डाळिंबकर हा अचानक रांग मोडून पुढे गेला आणि आपल्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरण्याचा आग्रह करू लागला। यावर नितेश सोनावळे यांनी मी आधी आलो आहे, मला आधी पेट्रोल भरू द्या असे सांगितले। मात्र यावरून दोघांमध्ये वाद झाला। आरोपानुसार सिद्धांत डाळिंबकर यांनी पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याच्या हातातील नोझल घेऊन स्वतःच्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरले। यानंतर पुन्हा शाब्दिक वाद झाला असता सिद्धांत डाळिंबकर यांनी नितेश सोनावळे यांच्या कानशिलात मारल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान हा संपूर्ण प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी नितेश सोनावळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या या प्रकारामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। भावना तर अतिशय तीव्र आहेत, कारण एक साध्या मुलाला मारहाण झालेली आहे। तो बिचारा शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दिवसभर धावत होता। सायंकाळी तो एक शिवाजी महाराजांचा बॅनर आणण्यासाठी कर्जतला गेलेला होता। गाडीतलं पेट्रोल कमी असल्यामुळे तो पेट्रोल पंपावर गेला पेट्रोल भरण्यासाठी। 10-15 मिनिटात आईनीला उभा असून मागून जर असा एक कोण मुलगा येऊन जर त्याला आरेरावी करत असेल किंवा त्या महिलेच्या हातानं पेट्रोलचा नोझल खेचून घेत असेल आणि भाईगिरीची भाषा करत असेल, आता त्याची तुम्ही गुन्ह्याची पार्श्वभूमी बघितली तर त्याच्यावर असंख्य असे गुन्हे नोंद आहेत। त्याच्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी बघितली आणि यांची भांडणाची पार्श्वभूमी बघितली तरी पण तुम्हाला सगळ्यांना समजेल, अख्ख्या कर्जतला माहिती आहे RPIचे ते एक नेते आहेत आणि त्यांचा मुलगा जर अशी गोष्ट करत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे सगळ्यांसाठी। कारण एखाद्या साध्या गरिबाच्या मुलाला मारणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पण कळेल। आणि हा जो अन्याय झाला आहे त्याला भाईगिरीची भाषा करून जर फक्त साध्या शुल्लक कारणावरच बोलत असेल का मी वस्तू काढतो ना याला टोकतो ना तुला माहिती आहे का भाईगिरी कोण आहे ना मी कसा आहे ना माझा इतिहास माहिती आहे का, तर तुमचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे। तर आमचं एकच म्हणे पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला की रितेश सोनावळे या मुलाला जो अन्याय झाला आहे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करून त्याला लवकरात लवकर त्याच्या गुन्हा दाखल करून त्याला इथे हजर केला पाहिजे। आमची एक साधी सोपी मागणी आहे आणि बघा ही NCR त्याच्या नावाने नोंद केली आहे। तर पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य करावे ही आमची पोलीस स्टेशनला प्रशासनाला विनंती आहे। माझं नाव रितेश गजानन सोनावळे, मी राहणार धाकटे बेंडगाव। काल मी शिवजयंतीचा कार्यक्रम होता, आज 6 मार्च रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मी काल पेट्रोल पंपावरती पेट्रोलच्या लाईनीत उभा होतो। तेव्हा लाईनीला उभा असताना माझ्या मागून एक मुलगा आला, राहुल डाळिंबकर यांचा मुलगा सिद्धांत डाळिंबकर। त्यांनी माझ्या पुढे जाऊन पेट्रोल महिला कर्मचारीच्या हातातून पेट्रोलचा नोझल खेचून त्यांनी त्याच्या गाडीत टाकला आणि मग पुढे त्यांनी मी त्याला जाब विचारल्यास त्यांनी माझ्यावर भाईगिरीची भाषा केली आणि मला त्यांनी पुढे जाऊन अडवून त्यांनी 2-3 कानाखाली मारल्या, जबर मारहाण केली त्यांनी मला हात। आणि त्याच्या बरोबर एक मुलगा होता, त्यांनी त्याला डिक्कीमधून रिव्हॉल्वर काढण्याची धमकी दिली मला आणि जीवे मारण्याची धमकी दिली आणि मग तिथून तो फरार झाला। आणि मी जसं माझ्या गावकऱ्यांना व नातेवाईकांना सहकाऱ्यांना फोन केला तसा तो पल काढून पळून गेला। पेट्रोल पंपावरती तो माझ्या पुढे आला आणि मी त्याला बोललो, दादा ही काय फालतूगिरी आहे, बोललो मी तुझ्या आधी आलो आहे। तो म्हणतो मी इथला भाई आहे, म्हणतो डाळिंबकर नाव माहिती म्हणतो सगळ्यांना, चर्चेत आहे म्हणतो, डाळिंबकरांचा इतिहास माहिती नाही असं मला तो बोलला। तर पुढे पेट्रोल टाकून झाल्यावरती त्यांनी मला पुढे अडवलं आणि तो गाडीवरनं उतरला। मी गाडीवरती असतानाच त्यांनी माझ्या कानाखाली मारली। राहुल डाळिंबकर यांचा मुलगा सिद्धांत डाळिंबकर। पत्र पोलिसांकडे आम्ही NCR आम्ही दाखल केले। त्याला आज 11 वाजेपर्यंत पोलीस हजर करणार होते, पण 1 वाजला अजून पोलिसांनी काय हजर केलेला नाही आहे त्याला। तो इथे पोलीस स्टेशनला हजर झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे।
त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.